पुढची व्यक्ती आहे अनिल गुंजाळजी, अहमदनगरहून आलेले आहेत. जे चेअरमॅन आहेत हॅबिटस बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड. त्यांना अवॉर्ड आपण देतो इन द कॅटेगरी ऑफ एमर्जिंग कन्स्ट्रक्शन कंपनी इन महाराष्ट्र फॉर बिल्डिंग रोड, हायवेज अँड ब्रिजेस. मिस्टर गणेश लहामगेजी ठाणेहून आलेले आहेत. जे ओनर आहेत अव्वल चहा बेस्ट टी फ्रँचायझी मॉडेल इन महाराष्ट्र मध्ये. त्यांना आपण सन्मानित करतोय. पुढची व्यक्ती आहे ऋषिकेशजी शिंदे साहेब, जे अहमदनगरहून आलेत. हुज द फाउंडर अँड सीईओ ऑफ कोडिओ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. त्यांना आपण सन्मानित करतोय इन द कॅटेगरी ऑफ मोस्ट ट्रस्टेड अँड प्रॉमिसिंग सॉफ्टवेअर कंपनी इन महाराष्ट्र. पुढची व्यक्ती आहे मिस्टर धीरज सोनवणे, शिरपूर धुळ्याहून ते आलेले आहेत. जे डिरेक्टर आहेत शारदा ट्रॅक्टर्स सेल्स अँड सर्व्हिसेस, एमर्जिंग बिझनेस पर्सनॅलिटी इन धुळे सिटी. पुढची व्यक्ती आहे धीरज महाजन आशिष शिनकर, नाशिकहून ते आलेले आहेत. इन्फिनिटी एंटरप्राइजेस मधून. मोस्ट क्रिएटिव्ह डोर्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन महाराष्ट्र या कॅटेगरी करता त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. पुढची व्यक्ती आहे जयदीप रत्न पारखी, सोलापूरहून ते आलेले आहेत. जे ओनर आहेत गजानन रामचंद्र रत्न पारखी ज्वेलर्स, मोस्ट ट्रस्टेड ज्वेलरी शॉप इन सोलापूर या कॅटेगरी करता त्यांना आपण सन्मानित करतोय. येस. सो सगळ्यात आधी सर बोराडे हॉस्पिटलचे ओनर आहेत, ते स्वतः इथे आलेले आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. वन ऑफ द लीडिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स इन मंथा. पुढच्या व्यक्तीला इन्व्हाइट करते पल्लवी सावंत यांना, सांगलीहून ते आलेल्या आहेत. प्रोप्रायटर आहेत त्या फॅन्सी ज्वेलर्स. पुढची व्यक्ती आहे श्री सतीशजी सावंत, माजलगावहून ते आलेले आहेत. जे चेअरमॅन आहेत द मराठवाडा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे. त्यांना आपण मोस्ट ट्रस्टेड निधी कंपनी इन बीड या कॅटेगरी करता सन्मानित करतोय. आय वुड लव्ह टू कॉल नबीलाल हाजीलाल मुजावरजी, नाशिक शहरातून ते आलेले आहेत. जे ओनर आहेत नॅशनल अॅग्रो पॉलिक्लिनिकचे. त्यांना आपण सन्मानित करतो इन द कॅटेगरी ऑफ मोस्ट ट्रस्टेड अॅग्रो फार्मिंग प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरर अँड सप्लायर इन महाराष्ट्र. पुढची व्यक्ती आहे युवराज मेदनकरजी, पुणे शहरातून ते आलेले आहेत. हुज द ओनर ऑफ साई कृपा डेअरी फार्म इन द कॅटेगरी ऑफ बेस्ट मुर्रा बफेलो सप्लायर अँड डेली फार्मर इन महाराष्ट्र. आपण त्यांना सन्मानित करतोय. पुढची व्यक्ती आहे विक्रम सत्तू सर, हुज द ओनर ऑफ बीबीटी एरोमॅटिक ऑइल मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड. काइंडली कम फॉरवर्ड अँड ही इज गेटिंग अवॉर्डेड इन द कॅटेगरी ऑफ बेस्ट इसेन्शियल ऑइल मॅन्युफॅक्चरर्स इन महाराष्ट्र. पुढच्या व्यक्ती आहे जैनुल जहागीरदार, सोलापूरहून आलेले आहेत. टॅफकॉन इव्हेंट मॅनेजमेंटचे ते डिरेक्टर आहेत. बेस्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी इन सोलापूर या कॅटेगरीमध्ये आपण त्यांना सन्मानित करतोय. पुढचा अवॉर्ड जातोय विनायक पकाळे सर यांना, पुणे शहरातून ते आलेले आहेत आणि ते फाउंडर आहेत कांदे पोहे आणि बरंच काही याचे. पुढची व्यक्ती जी आहे त्यांना मी विनंती करते सचिन नरवाडे साहेब यांना, हुज द मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ मॅक्स होलसेलर आणि ही इज गेटिंग अवॉर्डेड इन द कॅटेगरी ऑफ वन ऑफ द ट्रेंडिंग मेन्स क्लॉथिंग रिटेल आउटलेट्स प्रोव्हायडर इन महाराष्ट्र. अतुल वाकोडेजी यांना विनंती करते मी, अर्लीहून ते आलेत. जे सीईओ आणि फाउंडर आहेत अद्विता अरुणोदय अर्बन मल्टीसिटी निधी लिमिटेड अँड ही इज गेटिंग अवॉर्डेड इन द कॅटेगरी ऑफ सुपरलेटिव्ह आयकन ऑफ महाराष्ट्र. माझे नाव सुबोध भुतडा आणि मी शिवरायांच्या सच्चा भक्त मानतो स्वतःला आणि त्यांना आचरणात आणण्यामुळे माझं भरपूर काही बदललंय माझ्यातलं हे मी मानतो. सुरुवात आम्ही जेव्हा केली होती 2000 साली तेव्हा एक छोट्याशा टपऱ्यावरनं केली होती. 100 फुटाचा एक पत्रा टपरा असल्यासारखा माझा एक व्यवसाय होता आणि आज 2022 रोजी त्याच टपऱ्याचं रूपांतर 47,000 फुटाच्या रिटेल काउंटरमध्ये झालेलं आहे. एकंदरीत 5 जिल्ह्यात आम्ही 5 वेगळे मॉल्स उभे केले आहेत आणि हे सगळे रेडीमेड गारमेंटच्या निगडीत सगळे मॉल्स आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत आणि जिवंत असेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सगळं काही मिळण्याची सोय आमच्या मॉल्समध्ये आहे. आमची स्पेशालिटी डेनिम्स मॅन्युफॅक्चरिंग आणि कॅज्युअल शर्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मोठमोठ्या कंपन्या जे प्रोडक्ट समजा डेनिम 5,000 रुपयापर्यंत जी देतात त्याच फॅक्टरीमधनं आपला माल बनून येतोय स्वतःच्या ब्रँडनी आणि ती वस्तू आम्ही 1,000 ते 1,200 रुपयापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत अवेलेबल करतो आहे. उद्देश एकच आहे की सगळ्यात चांगला कपडा ॲटलान्सचा असावा आणि सगळ्यात जास्त ॲटलान्सचं घालणारी कपडे प्रदान करणारी व्यक्ती एक सर्वसामान्य कुटुंबाची असावी. पुढच्या व्यक्तींना मी विनंती करते राहुरीमधून जे ओंकार कासार सर आलेले आहेत. ते ओनर आहे श्रीपाद एजन्सीचे आणि त्यांना अवॉर्ड आपण देतोय यंगेस्ट डिस्ट्रीब्युटर इन एफएमसीजी प्रॉडक्ट्स इन महाराष्ट्र
या कॅटेगरीसाठी. पुढे आपण वळतोय आनंद मंडलेच्या यांना मी विनंती करतेय. थेट बारामतीहून ते आलेले आहेत. त्यांनी पुढे यायचंय. जे ओनर आहेत प्रियाणी अगरबत्ती आणि परफ्युमरी यांचे आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. वन ऑफ द लीडिंग अरोमॅटिक इन्सेन्स स्टिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन बारामती. प्लीज कम फॉरवर्ड. पुढे आपण वळतोय स्वप्नील काळेजी सोलापूरहून आलेले आहेत. अंबिका टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ते ओनर आहेत. बेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी इन सोलापूर. यासाठी त्यांना आपण सन्मानित करतोय. पुढच्या व्यक्तींचं नाव मी घेते आहे स्मिता शिंदेजी. नाशिकहून ते आलेले आहेत. हुज द मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ॲट शुभस्मित एंटरप्राइजेस. त्यांना आपण सन्मानित करतोय. एक्सलन्स इन विमेन अवेअरनेस प्रोग्राम्स अँड सॅनिटरी नॅपकिन्स मॅन्युफॅक्चरिंग. कंग्रॅच्युलेशन्स. The next person is Mr. Rahul Bagul sir from Dhule city, who is the director of Sanskriti Housekeeping Services in Dhule. Kindly come forward, and he is getting awarded in the category of most popular housekeeping services provider company in Dhule. पुढच्या व्यक्तीचं नाव मी घेते आहे संदीप मांडवडे सर फ्रॉम नाशिक सिटी, who is the owner of Yash Industry, and he is getting awarded in the category of most promising paint manufacturing company in Maharashtra. पुढचं नाव जे मी अनाउन्स केलंय त्यांनी स्टेजवर यायचंय. सचिनजी तास्कर सर, प्लीज कम फॉरवर्ड. अ बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू मिस्टर सचिन तास्कर, हुज द ओनर ऑफ मॅट्रिक्स बायो कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. पुढचं नाव आहे अभिषेक देशपांडे सर, हुज द फाउंडर अँड ओनर ऑफ फ्री प्ले सोल्युशन सेंटर FPSC, and is getting awarded in the category of most creative gaming designer and developer in महाराष्ट्र. पुढच्या व्यक्तीचं नाव आहे जितिशा आहेर, नाशिक शहरातूनच. त्या ओनर आहेत फ्रेशअप बेकरीच्या. So she is getting awarded in the category of excellence in bakery products manufacturer and supplier. पुढे आपण वळतोय. पुढची व्यक्ती आहे महेश गुंडेच्या अहमदनगरहून ते आलेले आहेत. जे प्रोप्रायटर आहेत कुशल कन्स्ट्रक्शनचे. त्यांना आपण अवॉर्ड देतोय इन द कॅटेगरी ऑफ वन ऑफ द बेस्ट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर इन महाराष्ट्र. पुढचं जे नाव आहे ते तुषार खैचे यांचं आहे, नाशिक शहरातूनच. ते डिरेक्टर आहेत सूर्या करिअर अकॅडमीचे, and he is getting awarded in the category of most trusted competitive educational hub in Nashik city. बाठ झावरे पाटील साहेब वासुंदेहून ते आलेले आहेत. जे ओनर आहे श्री गुरुदत्त मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. त्यांना आपण सन्मानित करतो इन द कॅटेगरी ऑफ मोस्ट इनोव्हेटिव्ह बिझनेस पर्सन ऑफ द इयर. The next person is Mr. Tushar Shinde sir from Nashik city, who is the owner of TS Cloth House, and is getting awarded in the category of best quality premium clothing shop in Nashik. पुढची व्यक्ती आहे Mr. Rahul Koshti sir from Badlapur, who is the director of RRK Industries Private Limited. He is getting awarded in the category of excellence in eco-friendly products manufacturing. The next person is Dr. Sushil Suresh Anturlikar sir from Nashik city, best physician and MD medicine doctor and clinic in Nashik city. The next person is Manoj Kardile sir from Nashik city, who is the proprietor of Lifeline Fire Services, and he is getting awarded in the category of one of the leading company in fire safety and protection in Maharashtra. The next person is Kishori Patra from Thane, who is the MD and founder of 10 Spree India Private Limited. Kindly come forward. She is getting awarded in the category of best hygiene sanitary napkin manufacturers in Maharashtra. पुढचा जो अवॉर्ड आहे त्यांना मी अनाउन्स करते. त्यांचं नाव निलेशजी पठारे, पुणे शहरातून ते आलेले आहेत. जे डिरेक्टर आहेत अद्विस्टा टेक्नो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतोय मयूर शेलार यांचं, नाशिक शहरातून, हुज द डिरेक्टर ऑफ EM मॉडेल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड आणि बेस्ट लिथियम बॅटरी मॅन्युफॅक्चरर्स इन महाराष्ट्र. या कॅटेगरीमध्ये त्यांना आपण सन्मानित करतोय. एक खास अवॉर्ड आहे जो जाणून बुजून सगळ्यात शेवटी आपण ठेवलेला. त्याचं कारण असं आहे की फार जास्त सुप्रसिद्ध अशी असणारी ही व्यक्ती आणि त्यांच्याकडे बघूनच खूप जास्त पॉझिटिव्हिटी येते. सो येस, जो टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतोय सुबोधजी भूतडा, सोलापूर शहरातून ते आलेले आहेत आणि जे ॲटलास कडून इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे लेडीज अँड जेंटलमेन. मोस्ट ट्रस्टेड फॅमिली शॉपिंग रिटेल आउटलेट प्रोव्हायडर इन महाराष्ट्र या कॅटेगरीमध्ये त्यांना आपण सन्मानित करतोय. मी श्रीकांत प्रकाश घोरपडे, पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये एक छोटंसं कुरुळी नावाचं गाव आहे. खूप छोटं ग्रामीण भाग आहे. तेथून आम्ही आलेलो आहोत. मी 1 वर्षापूर्वी IT कंपनीतील IT इंजिनियरचा जॉब सोडला आणि या उद्योजकतेच्या मार्गाकडे वळालो. तर मी प्रथम रिसिलच्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो, कारण एका ग्रामीण भागातील छोट्या गृह उद्योगाला त्यांनी एवढं प्रोत्साहन दिलं आणि या प्लॅटफॉर्मवरती आणलेलं आहे.
तर हा उद्योग आहे नारी शक्ती गृहउद्योग या नावाने, जी माझी आई कमलताई घोरपडे या चालवतात. तर 1 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये उभा राहिलेला हा बिझनेस. मी त्यावेळेस नुकताच जॉब सोडून आलेलो होतो आणि माझ्या आईला घरगुती पदार्थ बनवण्याची खूप आवड. पाहुण्यांना, जवळच्या लोकांना ती करून द्यायची. त्यावेळेस पाहुणे त्यांना म्हणायचे, तुमच्या हातामध्ये खूप चव आहे, तुम्ही उद्योग सुरू करा याचा. पण आमच्या जीवनामध्ये टर्निंग पॉईंट केव्हा आला की जेव्हा एक अशी व्यक्ती की ज्यांनी 111 वेळा रक्तदान केलेलं आहे, असे मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर उमेश कणकवलीकर हे आमच्या घरी आले. त्यांनी आम्ही जो एक घरगुती आई शेवचिवडा एक तयार करते तो खाल्ला. तेव्हा ते म्हणले, मी कधी शेवचिवडा खात नाही, परंतु मला हा परत खाऊशी वाटतोय. मग त्यांनी आमचे विचार ऐकले, आमचा प्रवास ऐकला. त्यांनी मग आम्हाला मोठं स्वप्न दाखवलं, मोठा उद्देश दाखवला. तुम्ही पाहू शकता, आमच्या सर्वांच्या इथे छातीवरती तिरंगा बॅच आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की हृदयामध्ये माणुसकी आणि भारत देश ठेवून काम करा, तुम्हाला खूप मोठं यश मिळेल. आणि त्यांनी आम्हाला मंत्र दिला की संकट कितीही आली तरी मी थांबणार नाही, त्या संकटांच्या ढिगाऱ्यावर उभा राहीन आणि ध्येय सिद्धीकडे वाटचाल करतच राहीन, मी विजेता होणारच. हा मंत्र देऊन ही वाटचाल करतच आहे. पुन्हा एकदा थँक्यू सो मच सुधीर जी, Ram ji, for having me here, and at the same time Bharat ATM, thank you so much for partnering with us, Reseal.in, for encouraging and empowering these beautiful young and amazing entrepreneurs of Maharashtra. खूप खूप मनापासून धन्यवाद.